चितळे बंधू. बिनविरोध झालेल्या निवडणुकांच्या निकालावरून मनसेचा आक्रमक पवित्रा. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट. दिलेले पुरावे पाहून आयुक्तांचे डोळे विस्फारले. भेटीच्या नंतर जाधवांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवलीमधील बिनविरोध निवड झालेल्यांची यादी पाहून राज्य निवडणूक आयोग अवाक. कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचं आश्वासन. निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधवांची माहिती. ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली त्या ठिकाणी नोटाचा पर्याय ठेवून मतदान घ्यावं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मागणी. युती धर्म भाजपनं पाळावा असं नाही, त्यांनीही पाळला पाहिजे. रवींद्र चव्हाण यांचा पुन्हा एकदा अजित पवारांवर हल्लाबोल. त्यांनी व्यवस्थित वक्तव्य करावं, मी प्रतिक्रिया देणार नाही, चव्हाणांचा टोला. जुन्या जखमा आहेत, थंडीमध्ये जास्त उफाळून येतात. उद्धव ठाकरेंच्या आरोपांना राहुल नार्वेकरांचं उत्तर. संभाजीनगरमध्ये 5,000ची साडी 499 मध्ये घेण्यासाठी आजही महिलांची मोठी गर्दी. काल गर्दीमुळे झाली होती चेंगराचेंगरी. 3 महिला पडल्या होत्या बेशुद्ध. सोलापूरमधील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे खुनाच्या प्रकरणी 4 जणांना अटक. कराडजवळच्या तासवडे टोल नाक्यावरून घेतलं ताब्यात. सर्वदेंची अर्ज मागे घेण्यावरून केली होती हत्या. उमर खालिद आणि शर्जीलला जामीन नाही. दिल्ली दंगल कटाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. अन्य 5 आरोपींना मात्र सुप्रीम कोर्टाकडून जामीन. भारत आणि बांगलादेशामधील क्रिकेटमधला वाद विकोपाला. मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून काढल्यामुळे वादाला सुरुवात. आयपीएलचं प्रसारण बंद करण्याचा बांगलादेश सरकारचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.